श्री स्वामी समर्थ. माणसाच्या जशा सध्याच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे त्या गरजा आहेतच आहेत. कारण आपण जे काही पैसे कमवतो त्या गरजा भागवण्यासाठी करत असतो, बरोबर? पण जेव्हा अश्मयुग होतं, जेव्हा आपल्या माणसाची उत्क्रांती झाली होती, आपली उत्क्रांती ही माकडापासून झालेली आहे, हे तुम्ही इतिहासामध्ये शिकलेलं आहात. इतिहासामध्ये तुम्ही सर्व काही जाणून घेतलेलं आहे. पण जेव्हा अश्मयुग होतं, तेव्हा जे मानव होते तेव्हा त्यांची उत्क्रांती तर झाली होती, पण त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते किंवा त्या काळामध्ये या गरजा नव्हत्याच. कारण तेव्हाची जी व्यक्ती होत्या त्या सगळ्या नग्न फिरायच्या. पण तेव्हा ते लाज, लज्जा अशा काहीही गोष्टी नसायच्या. कारण त्यांच्याकडे त्या गोष्टी तेव्हा नव्हत्या, त्यांना त्या गोष्टी माहितीही नव्हत्या. ते त्यांची जी भूक आहे ती भागवण्यासाठी रानभाज्या खायचे किंवा शिकार करायचे. तेव्हाच अग्नीची पण म्हणजे आगीची पण तेव्हाच उत्क्रांती झालेली होती. आणि नंतर जसं-जसं त्यांना कळायला लागलं, जसा-जसा बदल होत गेला, तसं-तसं त्यांनी झाडाचा पाल्यापासून आपल्या कपड्यांची जी निर्मिती आहे, ती करायला सुरुवात केली. झाडाचा पाला ते आपल्या शरीराला गुंडाळू लागले, अशा प्रकारे. पण सध्याच्या कलियुगामध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या गोष्टींशिवाय आपल्याला लाजही वाटत असते आणि आपल्या त्या मूलभूत गरजा असल्यामुळे आपण त्या भागवण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर? सध्या स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्तांना अनुभव आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्त स्वामींची जमेल तेवढी सेवा करत असतो. स्वामींचे प्रत्येक गावागावामध्ये स्वामींचे मठ आहेत, केंद्र आहे, मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन स्वामींची जेवढी जमेल तेवढी सेवा प्रत्येक स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी करत असतो, बरोबर? आणि मध्यंतरी एक किस्सा घडला होता. एक व्यक्ती जेव्हा भाषण करत होता, तेव्हा त्या भाषणामध्ये त्याने महाराजांना नावं ठेवली होती. तो असा म्हटला, की सध्या काय झालेलं आहे, सर्वांना स्वामींचं वेड लागलेलं आहे. सर्वच नुसते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करतात. कोण आहे ते समर्थ? ते जे असे समर्थ महाराज किंवा असा देव, की जो लंगोट घालतो फक्त आणि पूर्ण नग्न अंगावरती तो फिरत असतो. जर आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने अशी कपडे घातली, फक्त लंगोट घातला आणि तसाच घरामध्ये बसला, तर आपल्या घरातल्या बायकांना ते आवडणार आहे का? किंवा आपल्या घरातल्या मुलांनी असं वागायला सुरुवात केली, तर ते आवडणार आहे का? म्हणजे त्याने एक प्रकारे स्वामी समर्थ महाराजांना नावं ठेवली. त्याने अत्यंत वाईट शब्दामध्ये महाराजांची तुलना केली होती. तर हे खूप भयानक अशी घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये त्या व्यक्तीबरोबर अनेक राजकारणातली माणसंसुद्धा सहभागी होती. पण कुणीसुद्धा त्या गोष्टीवरती आक्षेप केला नाही. इतकी निर्लज्जमय गोष्ट सध्या आपल्या जगामध्ये घडलेली आहे. आता ती गोष्ट घडलेली बरेच दिवस झाले असतील आणि अनेक जणांना ते माहिती आहे, की कुठला राजकारणातला व्यक्ती आहे, कोण-कोण त्या ठिकाणी होतं आणि कुठे ती सभा झाली होती. मी इथे कोणाचंही नाव घेणार नाहीये, पण महाराजांना जर तो व्यक्ती नावं ठेवत असतील, तर आपल्यासारख्या माणसांचं काय? तो व्यक्ती म्हणतो, की स्वामी महाराज हे धोतांड आहेत आणि त्यांचं बघून जर आपण सर्वांनीच असं वागायला सुरुवात केलं, तर कसं चालेल? आपल्या मुलांनी सुद्धा असं वागायला सुरुवात केलं, तर कसं चालेल? म्हणजे इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये त्यांनी महाराजांना उल्लेखनीय असे शब्द त्यांनी वापरले आणि निर्लज्जमय गोष्ट तर ही आहे, की जेव्हा तो व्यक्ती स्टेजवरती हे सर्व बोलत होता, तेव्हा त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व राजकारणातले व्यक्ती, मोठे-मोठ्या पदावरती असणारे व्यक्ती त्याच्या बोलण्यावरती हसत होते. पण कोणीसुद्धा या गोष्टीवर आक्षेप केला नाही, की तुम्ही महाराजांना नावं कसं ठेवू शकता. तर मला यातून एवढंच सांगायचं आहे, की स्वामी समर्थ महाराज ही देवता आहे. आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो आणि त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची सेवा करत असतो. आपण प्रत्येक देवाची सेवा करत असतो, ती महाराजांच्या रूपामध्ये करतो. स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहे आणि त्यांच्यामध्ये सर्व रूपे जी आहेत ती सामावलेली आहेत. तर अशा आपल्या महाराजांना ज्या व्यक्तीने नावं ठेवलेली आहेत ना, त्या व्यक्तींना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, की आपल्या हातामध्ये आपण त्या व्यक्तींना काहीही बोलू शकत नाहीये. पण सध्या राजकारण चालू आहे किंवा आता राजकारण येणार आहे, तर तेव्हा आपण त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो, की ज्या व्यक्तीने आपल्या महाराजांना नावं ठेवली, त्या व्यक्तींना आपण मत न देणं. तर मला एवढंच सांगायचं आहे, की स्वामी समर्थ महाराजांसारख्या देवतेला जर एखादा व्यक्ती नावं ठेवत असेल, का तर ते उघडे फिरत होते म्हणून, तर मग अशावरती काय बोलावं हेच सुचत नाही. तर स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहे आणि ज्या व्यक्तींनी त्यांना नावं ठेवलेली आहेत, जे व्यक्ती त्यांना उघडे असल्यामुळे बोललेले आहेत, त्याच व्यक्तींना त्यांच्या कर्माची शिक्षा ही नक्कीच भेटेल. एक दिवस त्यांना त्यांच्या अंगावरती वस्त्र घेण्यासाठी सुद्धा पैसे मिळणार नाही किंवा अंगावरती वस्त्रसुद्धा ल्यायला येणार नाही, इतकी त्यांची वाईट परिस्थिती होणार आहे. कारण ते म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्मा तैसे
रे ईश्वर. त्यामुळे कर्म जसे तसंच ईश्वर फळ देत असतो. तर अगदी छोटीशी माहिती होती. मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की महाराजांवरती अगदी घाणेरड्या शब्दामध्ये हे जे वर्णन त्या व्यक्तीने केलेलं आहे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर अगदी छोटीशी माहिती होती. ही माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.